जैवतंत्रज्ञानाची ओळख. इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी. इयत्ता 9वीच्या विज्ञान भाग 2 मधील या प्रकरणाचा हा भाग पहिला. इयत्ता 8वी मध्ये आपण पेशी सेल्स या भागामध्ये प्लांट सेल्स म्हणजेच वनस्पती पेशी आणि ॲनिमल सेल म्हणजे प्राणी पेशी यांचा सविस्तर अभ्यास केला आहे. त्यावरून आपल्या लक्षात आले की सजीवांच्या शरीराचे रचनात्मक व कार्यात्मक लहानात लहान एकक म्हणजे पेशी होय. द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज अ सेल. बहुपेशीय सजीवात शरीरातील विविध कार्य पार पाडण्यासाठी शरीरातील पेशींचे गट एकत्र येतात. ग्रुप्स ऑफ सेल्स कम टुगेदर so as to perform the various functions of the body in multicellular organisms. माणसासारख्या बहुपेशीय सजीवाच्या शरीरात लाखो पेशी असतात. या चित्रात दाखवल्याप्रमाणे या पेशींची गटागटात विभागणी झालेली असून प्रत्येक गट या पेशींच्या गटाला आपण ऊती असे म्हणणार आहोत. हा प्रत्येक गट एखादे विशिष्ट कार्यच करतो. उदाहरणार्थ नर्वस टिश्यू म्हणजे चेताऊती ह्या मेंदूच्या कार्याशी संबंधित असतात, तर कार्डियक मसल्स या ज्या स्नायूंचा प्रकार आहे हा हृदयाशी संबंधित असल्याचे दिसून येते. यावरून ऊतीची व्याख्या. टिश्यू शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात. A group of cells having the same origin, same structure and same function is called tissue. यावरून सजीवाच्या शरीराचे संघटन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन या चित्राच्या मदतीने आपल्या लक्षात येईलच, ज्यामध्ये सेल्स म्हणजेच पेशी एकत्र आल्या की टिश्यू ऊती तयार होतात. ठराविक कार्य करणाऱ्या ऊती टिश्यू एकत्र आले की एक ऑर्गन अवयव तयार होतो. ठराविक कार्य करणारे अवयव एकत्र आले, उदाहरणार्थ हृदयाशी संबंधित असणाऱ्या विविध रक्तवाहिन्या ब्लड सेल्स एकत्र आल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम किंवा रक्ताभिसरण संस्था यासारख्या वेगवेगळ्या संस्था तयार होतात, ज्यांना ऑर्गन सिस्टीम किंवा अवयव संस्था असे म्हटले जाते. आणि जेव्हा या अवयव संस्था ऑर्गन सिस्टीम एकत्र येतात त्यावेळी एक सजीव ऑर्गॅनिझम तयार होत असतो. ऊतीचे प्रकार टाइप्स ऑफ टिश्यू, ज्यामध्ये प्रमुख प्रकार 2 आहेत. सरल ऊती सिंपल टिश्यू ज्या एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात, मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ सेल, ज्यामध्ये प्राण्यातील अभिस्तर ऊती म्हणजेच एपिथेलियल टिश्यू ऑफ ॲनिमल्स आणि वनस्पतीतील मूलऊती मेरिस्टेमॅटिक टिश्यू ऑफ प्लांट यांचा समावेश होतो. तर कॉम्प्लेक्स टिश्यू जटिल ऊतींमध्ये ज्या एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. या पेशींमध्ये प्राण्यांचे रक्त ब्लड ऑफ ॲनिमल्स, त्याचप्रमाणे वनस्पतीतील जलवाहिन्या व रसवाहिन्या झायलम अँड फ्लोएम ऑफ प्लांट या ऊतींचा यामध्ये समावेश होतो. या सर्व ऊतींचा यापुढे आपण सविस्तर अभ्यास करूयाच. वनस्पती आणि प्राणी यांच्या ऊतीतील फरक. द डिफरन्स बिटवीन प्लांट टिश्यूज अँड ॲनिमल टिश्यूज. वनस्पती स्थिर असल्याने त्यांच्या बहुतेक ऊती या आधार देणाऱ्या असतात. प्लांट्स बिंग सेडिमेंटरी, मोस्ट ऑफ देअर टिश्यूज आर ऑफ द टाईप दॅट गिव्ह सपोर्ट. काही ऊतीमध्ये मृत पेशी असतात. देअर आर डेड सेल्स इन सम टिश्यूज. विभाजक ऊती केवळ जेथे वाढ होते, उदाहरणार्थ खोडाचा वरचा भाग अपायकल पार्ट ऑफ द स्टेम आणि मुळाचा टोकाकडचा भाग, येथेच फक्त विभाजक ऊती आढळून येतात. डिवायडिंग टिश्यू लोकेटेड ओनली ॲट स्पेसिफिक प्लेसेस इन द बॉडी. या उलट प्राणी हे सतत हालचाल करीत असतात, त्यामुळे त्यांना ऊर्जेची अधिक गरज असते आणि यासाठी त्यांच्या बहुतांश पेशी या जिवंत असतात. मोस्ट ऑफ द टिश्यूज ऑफ ॲनिमल्स आर मेड अप ऑफ लिव्हिंग सेल्स बिकॉज दे हॅव टू मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस. देअर एनर्जी नीड्स आर ग्रेटर.
प्राण्यांचे शरीर हे एकसमान वाढत असल्याने ठराविक ठिकाणी आढळणाऱ्या विभाजक किंवा अविभाजक असे ऊती प्रकार प्राण्यांमध्ये आढळून येत नाही. या प्राणी ऊतींचे ॲनिमल टिश्यूचे पुढील प्रकार दिसून येतात, ज्यामध्ये पहिला प्रकार आहे अभिस्तर ऊती एपिथेलियल टिश्यू, चेता ऊती नर्वस टिश्यू, स्नायू ऊती मस्क्युलर टिश्यू आणि संयोजी ऊती कनेक्टिव्ह टिश्यू. या प्रत्येक प्रकारामध्ये असणारे उपप्रकार पुढील प्रमाणे. अभिस्तर ऊती एपिथेलियल टिश्यू शरीरात प्रवेश करू पाहणाऱ्या कोणत्याही पदार्थांना आधी अभिस्तर ऊतींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्राण्यांच्या शरीरातील या संरक्षक आवरणाला अभि म्हणजे वरचा आणि स्तर म्हणजे थर, वरचा असणारा हा थर म्हणजेच अभिस्तर ऊती असे म्हणतात. The materials that enter inside the body as to pass through epithelial cells initially. Epithelial cells form the protective covering in animal bodies. अभिस्तर ऊतींचे प्रकार टाइप्स ऑफ एपिथेलियल टिश्यूज. यातील पहिला प्रकार म्हणजे सरळ पट्टकी अभिस्तर स्क्वॅमस एपिथेलियम. या ऊती नेमक्या कुठे आढळतात तर तोंड, अन्ननलिका, रक्तवाहिन्या, फुफ्फुसातील वायुकोश यांची आतील बाजू ही या ऊतींनी तयार झालेली असते. त्यामुळे यांचं कार्य हे ठराविक पदार्थांचं वहन करणं, सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस या पद्धतीचे दिसून येते. दुसरा प्रकार म्हणजे स्तरित पट्टकी अभिस्तर स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. या पेशींचे चित्रात दाखवल्याप्रमाणे एकावर एक असे अनेक थर असतात. त्वचेच्या बाह्य भागामध्ये या ऊती आढळून येतात आणि यांचं कार्य म्हणजे अवयवांची झीज रोखणे, प्रिव्हेन्शन ऑफ वेअरिंग ऑफ ऑर्गन्स अँड प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन्स. तिसरा प्रकार तो आहे ग्लँड्युलर एपिथेलियम ग्रंथील अभिस्तर. त्वचेच्या आतील भाग हा यांनी बनलेला असतो. पेशींमध्ये स्त्रावक पदार्थांनी भरलेल्या पुटिका असतात. सेल्स कंटेन वेसिकल्स पॅक विथ सेक्रेटरी मटेरियल आणि त्यामुळे घाम, तेल किंवा श्लेष्मल इतर स्त्राव बाहेर टाकण्याचं काम या ग्रंथील अभिस्तर ऊतींकडून होताना दिसून येते. चौथा प्रकार स्तंभीय अभिस्तर कोलमनार एपिथेलियम. खांबासारख्या उभट पेशी या आतड्याच्या आणि अन्नमार्गाच्या आतील स्तरांमध्ये आढळून येतात. अन्नमार्गात आढळत असल्यामुळे पाचक रस स्त्रवणे, सिक्रेशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस आणि द्रव्याचे पोषक द्रव्याचे म्हणजेच न्यूट्रिएंट्सचे ॲब्झॉर्प्शन शोषण करण्याचं काम यांच्याकडून होतं. पाचवा प्रकार आहे रोमक सिलिएटेड एपिथेलियम. श्वसनमार्गाच्या आतील बाजूमध्ये केसांसारखी रोमके आढळून येतात आणि यांचे कार्य म्हणजे श्लेष्मल द्रव्य व हवा पुढे ढकलून श्वसन मार्गाला मोकळा करणे. सहावा प्रकार घनाभरूप अभिस्तरीय क्युबॉइडल एपिथेलियम. या पेशी या घनाकृती असतात. सेल्स आर क्युबॉइडल म्हणून त्यांना क्युबॉइडल एपिथेलियम किंवा घनाभरूप अभिस्तर असे म्हटले जाते. वृकनलिका, किडनी आणि त्याचप्रमाणे सलायव्हरी ग्लँड लाळ ग्रंथींमध्ये या आढळून येतात. मूत्रातील उपयुक्त घटक शोषणे हे किडनीमधील या अभिस्तर ऊतींचं कार्य असतं, तर लाळ स्त्रवणे हे लाळ ग्रंथीशी संबंधित कार्य दिसून येतं. यानंतरच्या ऊती म्हणजे संयोजी ऊती. शरीराचे वेगवेगळे भाग एकमेकांना जोडणाऱ्या ऊती म्हणजे संयोजी ऊती. या ऊतीतील पेशींची रचना अतिशय सैलसर असून त्यातील मोकळ्या जागी आधारक असते. हे आधारक घनरूप किंवा जेली सदृश्य चिकट किंवा पाण्यासारखे द्रवरूप असू शकते. टिश्यूज विच जॉइन डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी आर कॉल्ड कनेक्टिव्ह टिश्यूज. Cells in this type of tissue are loosely arranged with the ground substance in the free space in between. The ground substance may be solid, liquid like water or jelly like. आता क्रमाने संयोजी ऊतींचे प्रकार. यातील पहिला प्रकार म्हणजे रक्त ब्लड. कुठे आढळते तर बंदिस्त रक्ताभिसरण संस्थेत.
क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. याचे स्वरूप काय, तर यामध्ये लोहित रक्तकणिका, ज्यांना रेड ब्लड सेल्स किंवा एरिथ्रोसाइट असेही म्हणतात, श्वेत रक्तकणिका, ल्युकोसाइट्स किंवा व्हाईट ब्लड सेल, आणि रक्त गोठवण्याचं काम करणाऱ्या रक्तबिंबिका, प्लेटलेट्स, या तीनही रक्तकणिका ज्या आहेत त्या आपल्याला प्लाझ्मामध्ये आढळून येतात. यांचं कार्य म्हणजे ऑक्सिजन, पोषक द्रव्य, संप्रेरके म्हणजेच हॉर्मोन्स, उत्सर्जित पदार्थ यांचं वहन करणं. संयोजी ऊतींचा दुसरा प्रकार म्हणजे लिंब किंवा लसिका, ज्या शरीरातील पेशींच्या सभोवताली आढळून येतात. रक्तकेशिकांमधून पाझरणारा स्त्रव जो आहे हा विविध रोगांपासून होणारं आपल्या शरीराचं संरक्षण करण्याचं काम याच्याकडून होतं. विरल ऊती, एरिओलर टिश्यू. या ऊती त्वचा व स्नायूंच्या दरम्यान आणि रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला आढळून येतात. त्यामुळे आंतरेंद्रियांना म्हणजे आतील इंद्रियांना आधार देण्याचं काम सपोर्ट्स इंटरनल ऑर्गन्स यांच्याकडून होताना दिसून येतं. चरबीयुक्त ऊती, ॲडिपोज टिश्यू. चरबीयुक्त असणाऱ्या या ऊती त्वचेखाली व अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला, बिलो द स्किन अँड अराउंड इंटरनल ऑर्गन्स, आपल्याला दिसून येतात. ज्या मेदपिंडाने भरलेल्या पेशी आहेत, सेल्स फिल्ड विथ फॅट ड्रॉपलेट, आणि यांच्यामध्ये चरबी म्हणजे फॅटचं प्रमाण अधिक असल्यामुळे उष्णतारोधक म्हणजे शरीरातील उष्णता रोखून ठेवणं, त्याचप्रमाणे ऊर्जा पुरवणं आणि स्निग्ध पदार्थ साठवून ठेवणं हे कार्य या ऊतींकडून होताना दिसते. कास्ती किंवा कुर्च्या, ज्याला कार्टिलेज असं म्हटलं जातं, हा अस्थींचा प्रकार जो आहे हा आपल्याला नाक, कान, स्वरयंत्र आणि श्वासनलिका या ठिकाणी आढळून येतो. हा कुर्च्या किंवा कास्तीचा प्रकार असा प्रकार आहे ज्यामध्ये हाडांची रचना जी आहे ही अतिशय कमकुवत किंवा लवचिक असल्याचं दिसून येतं. हाडांचे पृष्ठभाग गुळगुळीत करणे किंवा अवयवांना आधार देणे किंवा आकार देणे, उदाहरणार्थ कानाच्या इथले आपले स्नायू जे आहेत हे लवचिक दिसून येतात, किंवा नाकाचा भाग जो आहे तो सुद्धा आपल्याला लवचिक या ऊतीमुळे आढळून येतो. अस्थी म्हणजेच हाडे, बोन्स. संपूर्ण शरीरभर विशिष्ट रचनेमध्ये असणारा सांगाडा हे या ऊतींचं वैशिष्ट्य, जे कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेले असतात आणि त्यामध्ये ऑस्टिओसाइट्स नावाच्या रुतलेल्या पेशी ज्या आहेत त्यात आढळून येतात. या हाडांचं कार्य म्हणजे शरीराच्या सर्व अवयवांना आधार देणं आणि हालचालीस मदत करणं. सपोर्ट्स अँड प्रोटेक्ट्स डिफरंट ऑर्गन्स अँड हेल्प्स इन मूवमेंट. संयोजी ऊतीचा शेवटचा प्रकार म्हणजे स्नायुरज्जू व अस्थिबंध, टेंडॉन्स अँड लिगामेंट. कुठे आढळतात तर सांध्यांच्या ठिकाणी, ॲट दी जॉईंट. यातील स्नायुरज्जू हे तंतुमय, मजबूत व कमी लवचिक असतात, तर अस्थिबंध हे अतिशय लवचिक आणि मजबूत असतात. यांचं कार्य म्हणजे स्नायूंना हाडाशी जोडणे, त्याचप्रमाणे अस्थिबंधाचं कार्य म्हणजे दोन हाडे एकमेकांना जोडणे. स्नायू ऊती हा यातला तिसरा प्रकार, म्हणजे पहिला प्रकार आपण अभिस्तर ऊती पाहिला, एपिथेलियल टिश्यू, त्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू, संयोजी ऊती, आणि हा तिसरा प्रकार म्हणजे स्नायू ऊती, मस्क्युलर टिश्यू. स्नायू ऊती या स्नायुतंतूंच्या लांबट पेशीपासून बनलेल्या असतात. या पेशीतील संकोची प्रथिनांच्या आकुंचन व शिथिलीकरण यामुळे स्नायूंची हालचाल होते. मस्क्युलर टिश्यूज आर मेड अप ऑफ लॉंग सेल्स ऑफ मसल फायबर्स. Muscular movement occurs due to contraction and relaxation of the contractile proteins in the cells. या स्नायू ऊतींच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे पट्टकी स्नायू, स्ट्रायटेट मसल्स, जे लांबट, दंडगोलाकार, अशाखीय आणि बहुकेंद्रकी म्हणजेच आपल्याला या मल्टीन्यूक्लिएट अनेक केंद्रक जी आहेत या पेशींमध्ये दिसून येत आहेत. यांचं स्वरूप म्हणजे यांच्यामध्ये तुम्हाला गडद व फिके पट्टे असल्याचं दिसून येईल. हाडांना जोडलेले असल्याने याला कंकाल स्नायू असेही म्हणतात, आणि या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार चालते, म्हणून याला व्हॉलंटरी मसल्स किंवा ऐच्छिक स्नायू असेही म्हटले जाते. यांचे कार्य म्हणजे हातपाय हलवणे,
धावणे, बोलणे या हालचाली या स्नायूंमुळे घडून येतात. अपट्टकी स्नायू नॉन स्ट्रायटेड मसल या आकृतीमध्ये तुम्हाला दिसून येईल की त्यांची दोन्ही टोके जी आहेत ती निमुळती असतात, अशाखीय आहेत, म्हणजेच यांना ब्रांच आढळून येत नाही. तर एक केंद्रकी पेशी आहेत, एकच केंद्रक जे आहे ते इथे दिसून येतं. यामध्ये गडद व फिके पट्टे नसतात, हाडांना जोडलेल्या नसतात या उती. हालचालींवर आपले नियंत्रण नसते म्हणून यांना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. उदाहरणार्थ हालचालींवर नियंत्रण नसणाऱ्या इनव्हॉलंटरी ॲक्शन्स कोणत्या, तर आपल्या पापण्यांची उघडझाप किंवा पचनमार्गातून अन्नाचा होणारा प्रवास किंवा हृदयाचं आकुंचन किंवा प्रसरण पावणं. तिसरा प्रकार म्हणजे हृदयस्नायू कार्डियाक मसल्स. दंडगोलाकार, शाखीय व एककेंद्रकी अशा या पेशी आहेत. या पेशीमध्ये सुद्धा आपल्याला या स्नायूंवर गडद व फिके पट्टे दिसून येत आहेत. हृदय ह्या स्नायूंनी बनलेलं असतं आणि या हृदयाच्या हालचालीवर अर्थातच आपलं नियंत्रण नसतं. त्यामुळे हृदयाचं आकुंचन आणि शिथिलीकरण, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन घडवून आणण्यासाठी या हृदय स्नायूंची किंवा कार्डियाक मसलची खूप मोठी मदत होताना दिसून येते. यानंतरचा चौथा प्रकार म्हणजे चेताउती नर्वस टिश्यू, ज्याचा आपण आधीच अभ्यास केलेला आहे. यावरून आपण असे म्हणू शकतो की वासावरून पदार्थ ओळखणे किंवा गाणे ऐकून गायकाचे नाव ओळखणे अशा प्रकारच्या उद्दीपांना प्रतिसाद देणे शरीरातील चेताउतीमुळे शक्य होते. उद्दीपित होणे व ते उद्दीपन वेगाने शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेणे यासाठी चेताउतीच्या पेशी विशिष्ट प्रकारे बनल्या आहेत. दिलेल्या चित्रामध्ये तुम्ही या चेताउतीचे जी काही वैशिष्ट्यपूर्ण नावं आहेत ती पाहू शकता, ज्यामध्ये डेंड्राइट्स म्हणजे वृक्षिका आहे किंवा सेल बॉडी पेशिकाय आहे आणि एक लांब मोठा तंतू ज्याला एक्झॉन किंवा अक्षतंतू असे म्हटले जाते. प्रत्येक चेतापेशीचा पेशिकाय हा मुख्य भाग असतो. त्यामध्ये केंद्रक व पेशी द्रव्य असते. द सेल बॉडी विच कंटेन द सायटोप्लाझम अँड द न्यूक्लियस इज द मेन पार्ट ऑफ ईच नर्व सेल. पेशिकायातून अनेक आखूड तंतू निघालेले असतात, त्यांना वृक्षिका म्हणतात. न्यूमरस स्मॉल ब्रांच फायबर्स कॉल्ड डेंड्राइट्स अरायझेस फ्रॉम द सेल बॉडी. एक तंतू खूप लांब असतो, त्यांना अक्षतंतू असे म्हणतात. अनेक चेतातंतू संयोजी उतीद्वारे जोडले जाऊन चेता बनते. मिनी नर्व सेल्स आर बाउंड टुगेदर विथ द हेल्प ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू टू फॉर्म अ नर्व. मेंदू, मेरुरज्जू व शरीरभर पसरलेले चेतांचे जाळे या ठिकाणी या चेताउती आढळून येतात. चेताउती व स्नायूउती यांच्या कार्यात्मक संयोगामुळे बहुसंख्य प्राण्यांमध्ये चेतनेस किंवा बाहेरील बदलास प्रतिसाद देण्याची क्रिया घडते. दिलेल्या चित्रामध्ये एखाद्या गरम वस्तूला स्पर्श झाल्यानंतर आपला मेंदू त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद देतो आणि त्यासाठी चेताउती कशा मदत करतात हे तुम्ही इथे चित्रामध्ये पाहू शकता. प्राणी ऊतींचा अभ्यास केल्यानंतर आपण वळूया वनस्पती ऊतींकडे. प्लांट टिश्यू. या प्लांट टिश्यू किंवा वनस्पती ऊतीमध्ये 3 प्रमुख प्रकार आहेत. त्यातील पहिला म्हणजे विभाजी ऊती मेरिस्टेम टिश्यू, दुसरा स्थायी ऊती परमनंट टिश्यू आणि तिसरा पृष्ठभागीय ऊती एपिडर्मिस. पहिल्या विभाजी ऊती मेरिस्टेम टिश्यूमध्ये पुन्हा 3 उपप्रकार जे आहेत ते इथे दिसून येतात. त्यामध्ये प्ररोह विभाजी ऊती अपायकल मेरिस्टेम, आंतरीय विभाजी ऊती इंटरकॅलरी मेरिस्टेम आणि पार्श्व विभाजी ऊती अर्थात लॅटरल मेरिस्टेम. प्ररोह विभाजी ऊती अपायकल मेरिस्टेम मूळ आणि खोडाच्या टोकाशी असणाऱ्या या ऊती आहेत, ज्या मूळ आणि खोडाची लांबी वाढवण्यासाठी इन्क्रीज द लेंथ ऑफ द रूट अँड स्टेम आपल्याला मदत करतात. आंतरीय विभाजी ऊती इंटरकॅलरी मेरिस्टेम वनस्पतीमध्ये पानांच्या देठाच्या व फांद्यांच्या तळाशी असणाऱ्या ह्या ऊती, ज्या वनस्पतीला फांद्याची वाढ घडवण्यासाठी किंवा पाने व फुलांच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये मदत करताना दिसून येतात.
पार्श्वविभाजी ऊती अर्थात लॅटरल मेरिस्टेम मूळ व खोडाच्या पार्श्वभागात लॅटरल साइड्स ऑफ रूट अँड स्टेम यामध्ये त्यांचं अस्तित्व दिसून येतं. मूळ आणि खोडाचा घेर आणि रुंदी वाढवण्यासाठी इन्क्रीज डायमीटर ऑफ द रूट अँड स्टेम या पार्श्वविभाजी ऊतींची वनस्पतींना मदत होते. या दिलेल्या चित्रामध्ये आपण अपायकल मेरिस्टेम, प्ररोह ऊती, त्याचप्रमाणे इंटरकॅलरी मेरिस्टेम आंतरीय विभाजी ऊती आणि लॅटरल मेरिस्टेम म्हणजे पार्श्वविभाजी ऊती यांची रचना पुन्हा एकदा सविस्तर पाहता येईल. यानंतरचा प्रकार म्हणजे स्थायी ऊती, परमनंट टिश्यू, ज्यामध्ये पुन्हा एक उपप्रकार आहे तो म्हणजे सरळ स्थायी, सिंपल परमनंट. त्यात पुन्हा 3 उपप्रकार मूल ऊती, पॅरेनकायमा, स्थूल ऊती, कोलेनकायमा आणि दृढ ऊती, स्क्लेरेनकायमा. मूल ऊती म्हणजेच पॅरेनकायमा, ज्या पातळ पेशीभित्तिका आणि आंतरपेशीय पोकळ्या असलेल्या जिवंत पेशी आहेत. लिव्हिंग सेल्स विथ थिन सेल वॉल अँड इंटरसेल्युलर स्पेसेस. मूळ, खोड, पाने, फुले, फळे आणि बिया यामध्ये यांचं अस्तित्व दिसून येतं. मोकळ्या जागा भरणे, त्याचप्रमाणे अन्न साठवण्याची क्रिया या मूल ऊतींकडून, पॅरेनकायमाकडून होते. यांचे उपप्रकार म्हणजे हरित ऊती, ज्या प्रकाश संश्लेषण म्हणजेच पानांमध्ये राहून अन्न तयार करण्याचं काम करण्यास मदत करतात. तर वायू ऊती म्हणजेच ज्या वनस्पती पाण्यामध्ये पूर्णपणे आढळतात त्यांची खोडे आणि पाने ही तरंगण्यास मदत करण्याचं काम या वायू ऊती किंवा एरेनकायमा या टिश्यूकडून होताना आढळते. स्थूल ऊती, कोलेनकायमा, ज्या लांबट पेशी आहेत. सेल्युलोज व पेक्टिनमुळे त्यांची कोपऱ्याशी जाडी वाढलेली दिसून येते आणि या जिवंत पेशी असतात. इलॉंगेटेड लिव्हिंग सेल विथ थिकन सेल वॉल ॲट कॉर्नर्स ड्यू टू सेल्युलोज अँड पेक्टिन. पानांचे देठ, खोड, फांद्या यांच्या तळाशी आढळतात. यांचं कार्य म्हणजे या अवयवांना लवचिकता आणि आधार देणे, सपोर्ट अँड फ्लेक्झिबिलिटी टू व्हेरियस पार्ट्स. दृढ ऊती, स्क्लेरेनकायमा, यांच्या नावातच दृढ म्हणजेच मजबूत, टणकपणा आहे. त्यामुळे खोड, पानांच्या शिरा, बियांचं कठीण कवच, नारळाचे बाह्य आवरण यामध्ये यांचं अस्तित्व आढळून येतं. त्यांचा टणकपणा येण्याचं कारण म्हणजे पेशीभित्तिकेत असणारा लिग्निन नावाचा पदार्थ. परमनंट टिश्यू, स्थायी ऊतीचा सरळ स्थायी म्हणजे सिंपल परमनंट हा भाग पाहून झाल्यानंतर आपण अभ्यासणार आहोत जटिल स्थायी म्हणजेच कॉम्प्लेक्स परमनंट, ज्यात पुन्हा जलवाहिनी, झायलम आणि रसवाहिनी, फ्लोएम हे उपप्रकार येतात. जलवाहिनी म्हणजे झायलम, ज्या जाड भिंतीच्या मृतपेशीपासून बनलेल्या असतात. त्यामध्ये असणारे प्रकार म्हणजे वाहिनिका, वाहिन्या व तंतू, ज्या मृतपेशी आहेत. तर जलवाहिनी मूल ऊती ही जिवंत पेशीमध्ये समाविष्ट होते. ट्रॅकाइड्स, वेसल्स अँड झायलम फायबर्स आर डेड सेल्स while xylem parenchyma is a living cell. एकमेकांना जोडलेल्या नळ्यासारखी यांची रचना असते. त्यामुळे पाणी व खनिजांचे वहन खालून वरच्या दिशेने या जलवाहिनी ऊती करताना दिसून येतात. रसवाहिनी म्हणजेच फ्लोएम पेशीद्रव्य असलेल्या जिवंत पेशीपासून या सुद्धा बनलेल्या असतात, ज्यामध्ये चाळण नलिका, सहपेशी, रसवाहिनी या मूल ऊती जिवंत पेशी असतात. तर रसवाहिनी तंतू या मृत पेशीमध्ये समाविष्ट होतात. एकमेकांना जोडलेल्या नळ्या पानांकडून शर्करा व अमिनो आम्लांचे वहन वरच्या व खालच्या दिशेने करताना दिसून येते. जलवाहिनी आणि रसवाहिनी यांचं कार्य या एका चित्रातून तुम्हाला समजणं सोपं होईल, ज्यामध्ये पहिल्यांदा झायलम वन वे ओनली, ज्यांचा एकच मार्ग आहे तो म्हणजे मुळाकडून पानांपर्यंत. वॉटर अँड मिनरल पाणी आणि पोषक द्रव्य यांच्यामार्फत नेली जातात. तर फ्लोएम जे आहेत त्यांचा मार्ग हा दुहेरी आढळून येतो, ज्या वॉटर आणि फूड पाणी आणि अन्न यांचं वहन या रसवाहिनीमधून होताना दिसून येतं. शेवटचा ऊती प्रकार म्हणजे पृष्ठभागीय ऊती एपिडर्मिस.
दिलेल्या चित्रात तुम्हाला अपर एपिडर्मिस म्हणजे वरचा पृष्ठभागीय ऊती आणि लोअर एपिडर्मिस खालच्या पृष्ठभागीय ऊती दिसून येतील, ज्यामध्ये ऊतींच्या खाली वॅक्स क्युटिकल म्हणजेच मेणासारखा एक थर जो आहे तो इथे दिसून येतो आहे. खोड व पानांच्या अपित्वचेवर क्युटिकल हा मेणासारखा थर असल्याने त्याच्या खालील भागातील पाणी राखून ठेवण्यास मदत होते. The epidermis of the stem and leaves is covered by cuticle, which is the wax layer. Cuticle retains water in the underlying parts. अशा रीतीने वनस्पती आणि प्राणी ऊती यांचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर या ऊतींची बायोटेक्नॉलॉजी जैवतंत्रज्ञानामध्ये कशी मदत होते हे आपण या पाठाच्या पुढील भागात पाहणार आहोत.